गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत आहे। या बिबट्यानं गेल्या महिनाभरात तिघांचा बळी घेतला। त्यामुळे वन विभागानं या नरभक्षक बिबट्याला गोळी मारून ठार करण्याचे आदेश दिले। वन विभागानं एका बिबट्याला जेरबंदही केलं, मात्र तो बिबट्या नरभक्षक आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही। पण स्थानिक मात्र सध्या चांगलेच आक्रमक झाले। त्यात वनमंत्री गणेश नाईकांनी बिबट्यांना वनतारा आणि देशातल्या इतर भागात हलवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय। यावरून स्थानिकांनी काही सवाल उपस्थित केलेत। पाहूयात या सगळ्या बिबट पुराणाचा आढावा घेणारा हा एक सविस्तर रिपोर्ट। दोन चिमुरडी मुलं आणि एका वृद्ध महिलेच्या नरडीचा घोट घेत मंचरसह पुण्यातल्या अनेक भागात एका बिबट्यानं दहशत माजवली होती। वन विभाग कामाला लागले। तब्बल 11 पिंजरे लावण्यात आले आणि या पिंजऱ्यात शिरूरमध्ये एक बिबट्या अडकला। वन विभागानं नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश दिले होते, मात्र तिघांचा जीव घेणारा बिबट्या हाच आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे हा बिबट्या नरभक्षक आहे की नाही हे वन विभाग तपासणार आणि त्यानंतर निर्णय होईल। पण स्थानिकांनी मात्र आक्रमक भूमिका घेत आपल्या डोळ्यांदेखत या बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे। शिरूर तालुक्यात 11 पिंजऱ्यांचा सापळा रचला। त्यातल्या पिंपळखेड इथल्या या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झाला। मात्र आता या बिबट्याला आमच्या डोळ्यादेखत ठार करावं, शूट करावं अशी आग्रही भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। आम्ही वन विभागाच्या ताब्यात हा बिबट्या जो आहे तो देणार नाही अशी आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी इथल्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। जनताचा जो आक्रोश आहे हा खास त्या गोष्टीवर आक्रोश आहे। बरं, आता हा तिसरा मृत्यू आहे, हे खरंय। बरं, दुसरी गोष्ट का 20 दिवसात 20 दिवसात तिसरा मृत्यू आहे। बरं, दुसरी गोष्ट अशी का तुम्ही बिबटे इथला धरला तिकडे नेऊन सोडा, तिकडला धरला इकडे नेऊन सोडा, मग हा बिबट्या आम्ही कसा सोडायचा? बरोबर आहे। काय मागणी काय हा बिबट्या? मागणी काय नाही, हा बिबट्या तुम्ही ना हा इथंच राहू द्या। त्यांच्याकडे ऑलरेडी क्वांटिटीज नाहीये का आपल्याकडे बिबटे किती आहेत? इथं कुत्रे कमी झाले तर बिबटे जास्त झालेत। इथं बिबट्यांची संख्या माझ्या अंदाजे 2,500 ते 3,000 आहे आणि ते 6 महिन्याला मादी येते। एकदा मादी विली का तिला 5 पिल्लं होत्यात, हे 100 नेणार आहेत, तर इकडे प्रोडक्शन वाढतच राहणार आहे ना बिबट्यांचं। सोल्युशन सांगा ना आम्हाला, त्याच्याबद्दल काय ठोस पुरावा आहे की आम्ही सगळेच्या सगळे वनतारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बिबटे पाठवाल याचा आम्हाला काहीतरी ठोस पुरावा द्या, तर आम्ही विश्वास ठेवू ना। आज तर तुम्ही इथं उचलताय तिकडे सोडताय, हे नदीच्या पलीकडे सोडताय, नदीच्या अलीकडे पकडतायत। गेल्या काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिक संतप्त झाले होते। सोमवारी नाशिक पुणे महामार्ग रोखून धरण्यात आला आणि त्यानंतर वन विभागानं मोहीम राबवली आणि एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर अशा 4 तालुक्यांमध्ये जवळपास 1200 बिबटे असल्याची नोंद आहे। 10 चौरस किलोमीटर परिसरात किमान एक बिबट्या असल्याची वन विभाग प्रमुखांची माहिती आहे। गेल्या महिन्याभरात बिबट्यानं 3 जणांचा जीव घेतलाय। नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढतोय। महत्वाचं म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बिबट्यांसंदर्भातल्या प्रश्नावर महत्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीनंतर पुण्यातील सगळे बिबटे गुजरातच्या वनतारामध्ये पाठवायचं असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे। अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथं पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बेन नावाचे जे केंद्रीय पशु विभागाचे अधिकारी त्यांच्याशी मी आता बोललो, त्यांना सांगितलं लवकरात लवकर परवानगी पाठवा की जेणेकरून हे पकडलेले बिबटे तिकडे पाठवले जातील। पण स्थानिकांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली। 1200 बिबट्यांपैकी किती बिबटे पाठवणार असा सवाल नागरिकांनी केला। जगायचं मुश्किल झालंय। बरं, छोटा पोरगा त्याने म्हणायचं आई मला सोडून जाऊ नको,
आणि आपण शेतात गेल्याशिवाय काही खाऊच शकत नाही, बरोबर. आणि सासरे माझे आहेत ते असे गोळ्या खातात. मग अशा जर कुटुंबानी नेमकं काय केलं पाहिजे? हे आता वाघच आपण हे एक प्राणी आहे, त्याच्यावरती आपण काय म्हणू शकत नाही. पण ज्या आहे अधिकाऱ्यांना आमचं म्हणणे तुम्ही इथून घेतलं तिथं सोडलं तर आमच्या मनात एक अशी भीती आहे की लघवीला सरी बाहेर निघलं ना तर बाळाला घेऊन जाऊ का, स्वयंपाक करू का, पाण्याकडे मोटर चालू कशी करू, ही खूप खूप मोठे संकट आहेत. आणि या संकटातून आमचं फक्त न्याय आहे की तुम्ही याला व्यवस्थित कुठंतरी बंदोबस्त करा. त्यामुळे आता बिबट्यांची ही दहशत कमी करण्यासाठी वनविभाग आणि प्रशासन तातडीनं काय पावलं उचलणार, जेरबंद केलेल्या बिबट्यांचं काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे.